जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशन द्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा आज 21वा भाग. दीनवत्सल देव या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकू. दीनवत्सल देव. दीनवत्सल देव खरा हरी, शरणागत दीन करी धरी. निज रूप स्वरूप बराबरी, करुणा घन पावन तो करी. रघुनाथ सनाथ करीतसे, भवकाळ विशाळ हरितसे. भवसीण कठीण सदा नसे, निज धाम दया भजका विलसे. घननीळ तनू अति सावळे, जघनीचे चिरसुंदर पिवळे. कटी किंकिणी नागर वाजती, पदने पुरवाकी झणाणीती. सुरभूषण राम रणांगणी, रणकर्कश देव शिरोमणी. रिपुकाळ कराळ विदारितो, रणशूर रणी मदवारितो. सुरसंकट मोचन पावला, शरमार करीत उठावला. दशमुख कुरंग विदारिला, अमरापदवास विलासला. श्रीराम. दीनवत्सल देव खरा हरी. श्री समर्थांनी या करुणाष्टकात श्रीरामाचं वर्णन केलंय. खरं तर हरीचं वर्णन ते जेवढ्या आत्मीयतेने करतात तेवढ्याच भक्तीने ते श्रीरामाचं वर्णन करतात. कारण अनेकी सदा एक देवास पाहे ही त्यांची प्रवृत्ती होती. त्यावेळी हिंदू लोकांमध्ये शैव आणि वैष्णव यांच्यातील वादविवाद विकोपास गेले होते. त्यामुळे हिंदू समाजात दुफळी निर्माण होत होती. यवनांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यात ऐक्य होणं गरजेचं होतं. श्री समर्थ त्यांच्यात सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते. हरी हर एकच आहेत. श्री समर्थांच्या ध्यानी मनी राम होताच, पण कृष्णपर अभंग करुणाष्टक यातून ते हरिहर ऐक्य लोकांना पटवून देत होते. दीनवत्सल देव खरा हरी असं म्हटलं तरी पुढे वर्णन श्रीरामाचं आहे. जसे हरिहर एक आहेत तसेच हरी म्हणजे राम आणि हर म्हणजेही रामच आहे. तो खरा दीनांचा उद्धार करणारा पतित पावन आहे. जो शरणागत होतो त्याला तो हात देतो. आपण त्याला शरणागत झालं पाहिजे. शरण जाणं म्हणजे सर्वस्व अर्पण करणं. आपल्यावर कृपेचा वर्षाव करून तो आपल्या निजरूपाचं दर्शन आम्हाला देतो आणि आपल्याला त्याच्या स्वरूपाशी एकरूप करतो. आपण मंदिरात जातो तेव्हा श्रीरामाचं रूप पाहतो. त्या रूपाचं वर्णन श्री समर्थांनी केलंय आणि यातील श्रीरामाला लावलेली विशेषणं त्याचा विचार करता त्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला काय चिंतन करायला हवं ते त्यातून पाहणं गरजेचं आहे. आम्ही अनाथ आहोत, त्याला शरण गेल्यावर तो आम्हाला सनाथ करतो. नाथ हा जगाचा पालन करता निर्माता असतो. देवा वाचून आपण अनाथ आहोत म्हणून तो अनाथांचा नाथ असतो. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा आश्रय नाही म्हणून श्री समर्थ म्हणतात, आश्रयो पाहता नाही बुद्धी दे रघुनायका. उपासने वीण निराश्रयो. कारण परब्रह्म स्वरूप श्रीराम हा शाश्वत आश्रय आहे. तो या भवसागराच्या विषातून बाहेर काढतो. आपल्याला त्याच्या धामाला नेतो. तद्धाम परमम मम. तेच माझं अंतिम गंतव्यस्थान आहे. करुणाघन पावन तो करी. तो सावळा सुंदर आहे. सृष्टीला नवजीवन देणारा मेघ जसा आल्हाददायक असतो तसा आम्हाला आधार आणि आनंद देणारा श्रीराम आहे. त्याच्या चिंतनात सदा सर्वदा आनंद मिळतो. सावळ्या तनूवर पितांबर आणि कटीवरची मेखला, त्याची किणकिण, पायातील नुपुर सर्वच आनंददायी आहे. जसं अर्जुनाला भगवंताचं सगुण चतुर्भुज रूपच आवडलं होतं तसंच आम्हालाही हे त्याचं शांत रूप आवडतं. पण त्या काळची परिस्थिती लक्षात घेता
धनुर्धारी श्रीराम हे उपास्य दैवत समर्थांनी निवडलं. ते त्याच्या पराक्रमाचा आदर्श लोकांसमोर ठेवण्यासाठी. त्यावेळी ती काळाची गरज होती. त्यामुळे नैतिकतेला धरून श्रीरामासारखं संघटन, लोकसंग्रह समर्थांनीही केला. भक्तीबरोबर शक्तीही आवश्यक असते. बलवान असणं हेही महत्त्वाचं आहे. हे समजण्यासाठी श्री समर्थ आपल्यासमोर रणांगणात युद्ध करणारा रणकर्कश श्रेष्ठ देव म्हणजे श्रीराम त्याचं वर्णन करतात. श्रीराम भक्तांसाठी जेवढे कोमल तेवढे शत्रूसाठी कर्दनकाळ ठरणारे आहेत. लोकांमध्ये शक्तीबाबत जागृती करण्यासाठी त्यांनी सुंदरकांडात हनुमंत भक्ती आणि युद्धकांडात युद्धवर्णन करताना त्याची शक्ती अशी रचना केली. नंतरच्या किष्किंधाकांडात संघटन विचार आहे. सामाजिकदृष्ट्या आम्हालाही याची आज गरज आहे. तसंच आपल्या जीवनात द्वंद्वयुद्ध कायमच चालू असतं. त्यावेळी निर्माण होणारे शत्रू, क्रोध, लोभ, आसक्ती यांचाही कर्दनकाळ श्रीरामच आहेत. म्हणून त्यांची उपासना हा आमचा आश्रय आहे. रावणाने देवांना बंदी केलं होतं. हिनाकारणे देवते दीन झाले, नसे शक्ती ना युक्ती पोटी गळाले, असं श्री समर्थ त्यांच्या सुंदरकांडात रावणाचं नाव न घेता त्याच्या हीन वृत्तीचा उल्लेख करून सांगतात. त्याचवेळी नसे शक्ती ना युक्ती पोटी गळाले असं देवांच्या हतबलतेचं वर्णनही करतात. ज्या देवांना आम्ही आमची संकट दूर करण्यासाठी साकडं घालतो, त्या देवांचं संकट दूर करणारे श्रीराम संकटमोचन श्रीराम आहेत. आम्ही त्यांना शरणागत झालो. त्यांच्याशिवाय आम्हाला कुणाचा आश्रय नाही अशी धारणा पक्की करून त्यांचं ध्यान केलं तर आम्हाला संकटातून बाहेर पडण्याची शक्ती श्रीराम देतील. संकट दूर करणं त्यांच्याही हातात नाही, ते आमच्या प्रारब्धाधीन आहे. पण त्यातून बाहेर पडण्याची शक्ती देणं त्यांना शक्य आहे. श्रीरामांवर सुद्धा अनेक संकटं आली, पण त्यातून ते नीतीने आचरण करून कसे बाहेर पडले तो आदर्श आपण आपल्या पुढे ठेवायचा आहे. 10 मुखांच्या रावणाला त्यांनी आपल्या बाणांच्या वर्षावानी घायाळ केलं. शस्त्रास्त्रांचं परिपूर्ण ज्ञान असणारे श्रीराम म्हणून त्यांच्या रामनामावलीमध्ये शस्त्रास्त्र ग्राहक जय जय राम असं म्हणतात. त्यांचं युद्ध कौशल्य पाहून राक्षससुद्धा भयभीत होत असत. एवढा बलाढ्य रावण, पण सिंहाने हरणाची शिकार करावी अशी अगदी केविलवाणी परिस्थिती रावणावर आली. म्हणून समर्थ रावणाला 10 तोंडांचा हरिण, दशमुख कुरंग विदारिला असं म्हणतात. असा हा अनाथांना सनाथ करणारा, मेघांप्रमाणे कृपा वर्षाव करणारा, पायीचे तोडर वाजताच कळीकाळाला सुद्धा भय वाटतं असे श्रीराम, देवांना बंदिवासातून सोडवणारे आणि भक्तांना संकटकाळी प्रेमाने उचलून धरणारे श्रीराम, अशा दाशरथी सगुण श्रीरामाचं वर्णन या करुणाष्टकात समर्थांनी केलेलं आहे. त्या श्रीरामांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. श्रोते हो, श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्याच्या गुणवर्णनाचं चिंतन करूया. पुढच्या भागात राघव निरविला या करुणाष्टकाबद्दल जाणून घेऊया. तेव्हा आता इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.